औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील स्टेशन रोड मुरारजीपेठ परिसरात असलेल्या करजगीकर कॉम्प्लेक्स समोर गंधक पदार्थाचा स्फोट होऊन सोमवारी एक कामगार गंभीर जखमी झाला. मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशी हाताळणी केल्याबद्दल सहारा गन हाऊसचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुले राहणार अकलूज तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कामगार केदार छत्रे राहणार समतानगर विजापूर रोड सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत. छत्रे यांच्या ताब्यात सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता स्फोटक पदार्थ गंधक दिला होता. हा पदार्थ हाताळत असताना अचानक स्फोट झाला, ज्यामध्ये छत्रे गंभीर जखमी झाले. त्यांचे पाय तुटले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक D पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.